नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी तुमचा प्रथमेश परब आणि तुम्ही बघताय कोकण सुपर 07 यूट्यूब चॅनल. तर आज आपला नरकासूर बनवण्याचं म्हणजे मागे चालू आहे काम. हा पार्ट 4 होईल कारण इथेच आपण आय गेस शक्यतो याच पार्टमध्ये जे आहे सगळं कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मी थोडेफार म्हणजे मगाशी ॲक्च्युली इंट्रो थोडा लेट घेतो आहे. बाकी जे आहे सगळं ते आधीच आपण टाईमलेस वगैरे शूट करून घेतलेले आहेत. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, आपण थोडा हे करतोय. तर आता इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता नरकासूर उभा आहे. त्याचा पूर्ण लुक आम्ही देणार नाही, थोडा फक्त अर्धा दाखव रे. तर त्याला धोतर वगैरे नेसवायचं काम झालेलं आहे. अजून थोडंफार बारीक सारीक काम बाकी आहे. आणि 1 मिनिट इकडे जर आम्ही त्याच्या या हातात देण्यासाठी तलवार पण बनवलेली आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे साधारण हे बघा 3 वाजून गेलेत, बघू शकता तुम्ही. आणि बसलो होतो मी इथे बराच वेळ टाईमपास करत, कारण मग अशी आम्हाला काही शूट नाही करता आलं, कारण याला वरती आणेपर्यंतच नाके नावाले होते. कारण तसं म्हणायला गेले जरी पेपरचा असला तरी पण बऱ्यापैकी जड होता. तर बसलो होतो टाईमपास करत. तर म्हटलं तेवढं पुढचं शूट करूया. तर हा कसा ॲक्च्युली नरकासूर बनवण्याचे जे पार्ट्स आहेत, म्हणजे आपण जे शूट करतो आहे 2-3 पार्ट्स हे केले, बरेच पार्ट्स झाले. तर म्हटलं याचा लास्ट पार्ट जो आहे तो पूर्ण एकत्र करूया. तर त्या दिवशी रंगकामापासून जे आहे ते सगळं आम्ही एकत्र घेण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, सो आता फायनली आम्ही जो आहे नरकासूर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आम्ही त्याला आणून ठेवला आहे वरती. अजून थोडंसं बाकी आहे, काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बाकी, त्या हळूहळू होतील पूर्ण. म्हणजे मला वाटतं आज बऱ्यापैकी केलं आहे आम्ही. आता उरलेलं जे आहे ते उद्या पूर्ण करू. आता इथेच राहील तो. उरलेलं जे आहे ते उद्या पूर्ण करू आणि त्याच्यानंतर मग उद्या म्हणजे परवा सकाळी साधारण 3-3:30-4च्या आसपास जे आहे नरकासूर दहन होईल. सो तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनलेले राहा आमच्यासोबत. लेट्स गो. मित्रांनो, बघू शकता आपल्यासोबत धैर्यशीलची पूर्ण पब्लिक आणि त्याच्या मागे धैर्यशीलचा नरकासूर. ए यश पुढे मरे, पुढे घेऊन ये, सगळ्यांना पुढे घेऊन ये. ओरडा. तर आता आम्ही पोस्टाच्या इथे आलोय. आजूबाजूला बघू शकता पूर्ण ट्रॅफिक आहे. तेवढं नाही आहे, थोडं कमी झालंय, पण ठीक आहे. अरे जरा जास्तच पुढे आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपण आहोत बसस्टँडच्या इथे. ज्यामध्ये जे कुडाळ बसस्टँड आहे इथे जे आहेत बरेच नरकासूर ज्यांची परीक्षणं वगैरे झालेली आहेत. आणि हा आहे आपल्या धैर्यशील प्राईडचा नरकासूर.
तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती तुफान गर्दी आहे. इकडे बरेच नरकासूर आत्ता आलेले आहेत. पूर्ण बघू शकता इकडे स्टेज आहे. येऊन या इलो. ओ हो 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 जाम दमलो तो भाई. थोडे काय व्हायच. तर फायनली नरकासूर परत बिल्डिंगकडे आणला. वारंगा का दमलात. ओके मागे जाऊन आता मागे जाऊन ती चालूवर वाकडी आली. बस. तर मित्रांनो आता 3:30 वाजलेत. म्हणजे 3:30 होऊन गेलेत. आणि बाजूला स्नेह आहे. काय चाललंय दादा मी हे बघा पूर्ण पब्लिक बसली आहे इकडे. बघा हे बघा हे बघा. आणि इकडे तिकडे ते मुलं खेळतात. काय त्यांचा टाइमपास चाललाय. ते बघा तिकडे तिकडे मधनेसर वगैरे बसलेत. आणि तो तिकडे वरती नरकासूर आहे. अँड केस नको यार. आता बघू किती वाजता जायचा नरकासूर. 4:30च्या आसपास. 4:30 ना. 4:30च्या आसपास जो आहे आपण नरकासूर जाळायचा आपल्याला. अँड बघू मग आता सरळ हे करू. आज जरा झोपा येतात. तर मित्रांनो बघू शकता दर्शीची जी मुलं आहेत लहान लहान ती अख्ख्या बिल्डिंग भोवती नरकासुरांना फिरवत आहेत. आणि इकडे अर्धी पब्लिक बसली आहे. टाइमपास चाललाय यांचा. वडा रे. मित्रांनो बघू शकता फायनली आमचा नरकासूर परत चाललाय बाहेर आता दहन करण्यासाठी. आणि ॲक्च्युली आता वाजत आले आहेत 5 वाजत आलेत. म्हणजे 4:45 व्हायला आले आहेत आता. तर आता आम्ही नेतोय त्याला दहनासाठी. इथे जवळच न्यायचं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे जास्त. सो बघू शकता माझ्या मागे पूर्ण सगळं सुनसान आहे. वरती आमच्या बिल्डिंगची लाईट चालू आहे. इकडे काही मुलं अजून बसली आहेत. टाइमपास चालला आहे त्यांचा. आणि आपल्याला इथे न्यायचं आहे नरकासूर. मस्त शांत कुडाळ. चला पहिला मी जागेवरती पोचवतो त्याच्यानंतर भेटू. तर मग अशी थोडी चुकीची इन्फॉर्मेशन दिली मी. ॲक्च्युली नरकासूर आपल्याला इथेच जाळायचं आहे. हे बघा बिल्डिंगच्या समोर. हे बघा बघू जरा कसं काय मित्रांनो. त्याच्या पायामध्ये फटाके भरायचं काम चालू आहे. अर्धे थोडे भरले आहेत. इकडे आहेत. अजून पायात पण टाकलेत थोडे. डोक्यात नको. अरे ॲटम बॉम्ब टाका मारे. सगळा भुतूरच घाला. जास्त नाही चांगलं टाके.
सो आता जाळूया. तर आता सर त्याला आग लावतात मधने सर. उद्या म्हणजे उद्या काय फटाके. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपल्या नरकासुराने जो आहे व्यवस्थित पेट घेतलेला आहे. आणि आता हे नाही कारण मगाशी तो पेटतच नव्हता ॲक्च्युली. आणि आता व्यवस्थित पेटला, आता पूर्ण पेटेल. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. धन्यवाद.